सोलापूर जिल्ह्यात अंमली पदार्थांचे उत्पादन आणि विक्री होणार नाही या दृष्टीने अन्न व औषध प्रशासन विभागाने अत्यंत तत्पर राहावे. रासायनिक आणि साखर कारखाने, सर्व मेडिकल स्टोअर्स यांच्यावर हे नियंत्रण ठेवावे. तसेच वेळोवेळी तपासणी मोहीम राबवावी. जिल्ह्यात कोणत्याही प्रकारे अंमली पदार्थांची तस्करी होणार नाही या दृष्टीने सर्व संबंधित विभागांनी आपापल्या स्तरावरून योग्य दक्षता घ्यावी असे आवाहन अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांनी केले. सोलापूर जिल्ह्यात अंमली पदार्थांचे सेवन आणि वापर तसेच अंमली पदार्थांच्या वापरावर आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय नार्को कोऑर्डिनेशन समितीची बैठक अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस अधीक्षक कार्यालय येथे घेण्यात आली. यावेळी पोलीस उपायुक्त राजन माने, विभागीय सहसंचालक डॉक्टर नलिनी टेंभेकर, उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क SR पाटील, मिलिंद कारंजकर, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे मानसोपचार विभाग डॉक्टर वडजे, सोलापूर विद्यापीठ, अधीक्षक सीमा शुल्क विभाग महेंद्र प्रताप, उपसंचालक औद्योगिक सुरक्षा ओंकार चौरे, जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी H गायकवाड, अधिष्ठाता श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय डॉक्टर अमित मोरे, अन्न औषध प्रशासन प्रतिनिधी बिरगे आदी उपस्थित होते.